तर हा प्रश्न पहा मुलांनो, 43,735 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता पहा, आपण सरास काय करतोय, या 3 ची स्थानिक किंमत 3000, या 3 ची स्थानिक किंमत किती 30, ती त्यातनं वजा करून फरक करतोय ना. शून्याची शून्य, शून्यातनं 3 जात नाहीत, ह्यातनं 3 गेले, राहिले 7, इथं 9ची 9 आणि इथं 2, 2970 असं गणित करतो. पण एक तुम्हाला ट्रिक सांगते आज मी. नेहमी जेव्हा समान संख्या असतात तर समान संख्येतील स्थानिक किमतीत 9च्या पटीत फरक असतो. कितीच्या पटीत फरक असतो? 9च्या पटीत. मग काय करायचं, तर 3 ची स्थानिक किंमत विचारली की नाही, पहिल्यांदा संख्या आहे तशी लिहून घ्यायची. 43,735. काय करायचं, 3 या समान अंकाची स्थानिक किंमत विचारले, 3 ला 9 न गुणायचं, किती आलं, 9 त्रिक 27. आता हे 27 ह्या इथं अंकात कसे लिहायचे, जिथं 3 3 आहे तिथं 27 आपण असं लिहायचं. बघा, एका 3च्या खाली 7 लिहिले, एका 3च्या खाली काय लिहिले मी, 2 लिहिले. आता याच्या दरम्यान किती संख्या आहेत, 1 आहे, तिथं 9 लिहायचं. 2 संख्या असतील तर 2दा 9 लिहिणार, 3 संख्या असतील तर 3दा 9 लिहिणार. आता इथं एकच संख्या आहे म्हटल्यावर मी एकदा 9 लिहिलं आणि 27 सोडून इतर जागी काय करायचं, 0 द्यायचं. इथं 0 आलं, इथं 0 आलं आणि आपलं उत्तर इथं आपल्याला मिळालं 2970. आलाय की नाही बघा फरक, 2970. तर ही क्लुप्ती वापरून आपण समान संख्येतील स्थानिक किमतीचा काय करू शकतो, फरक काढू शकतो. आता दुसरं गणित बघूया. आता हे गणित पहा, 7,25,762 या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक. आता मगाच्या ट्रिक प्रमाणे आपण हे गणित सोडवणार आहोत. तर बघा, पहिल्यांदा संख्या आहे तशी लिहून घ्यायची, 7,25,762. मग अशी आपण पाहिले की समान जर का अंक असतील तर त्यांच्या स्थानिक किमतीत 9च्या पटीत फरक असतो. म्हणून 7 9 63, 63 हे अंक 7च्या खाली लिहायचे. बघा, इथं 6 लिहिलं, इथं 3 लिहिलं, मध्ये अंक 2 आहेत म्हणून 2 ठिकाणी काय लिहिणार, 9 आणि राहिलेल्या 2 अंकांच्या ठिकाणी 0. म्हणजेच 7 लाख आणि या 700 कितीचा फरक आहे, 6,99,300चा. तर या क्लुप्तीचा वापर करून तुम्ही अशी गणित क्षणात सोडवू शकता. आलं लक्षात? आता हे गणित पहा, 3,94,972 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता हे गणित तुमच्यासाठी मी शिकवलेल्या क्लुप्तीचा वापर करा आणि क्षणात त्याचं उत्तर मला कमेंट मध्ये लिहून पाठवा.